आज आमच्या आई सामांचा 50वा वाढदिवस आहे. तर व्लॉग आधी सुरू करायचं तर केक हा मी केलाय. कसला केक आहे? ओरिओचा केक आहे बिस्किटचा. हा मीच केलाय आणि ते व्लॉग आधीपासून घ्यायचं विसरलं त्यामुळे आता करतोय स्टार्ट. तर आईचा 50वाचा हॅपी बर्थडे आई. थँक्यू. पाईला गिफ्ट देणार. चला 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 थँक्यू. टाळ्या. आता बघ काय गिफ्ट. अयो छान छान छान. भारी भारी भारी. मस्त आहे. छान छान आहे शुभू. आणि माझी बहीण इथून जॉईन झाली बिचारी, अडकलेली दुसरीकडे तेव्हा. छान छान. आता उद्या घालणार ना मी हे. म्हणूनच आता दिलाय ना तुला रात्रीचा 12 वाजता. चांगलं आहे गिफ्ट. छान. चॉईस कोणी केलंय? चॉईस कोणी केलंय? चॉईस कोणी केलंय? छान छान. तू कवर चेंज केला काय का मोबाईलचा? बघ ना कसं वाटतंय उघडून बिघडून. बघ सोन्याचं आहे बरं का. हा सोन्याचं आहे. 1 ग्रॅम. अयो अजून खाली पण आहे. मला वाटलं एवढंच आहे. हळू 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 येतील लोक बघायला रात्रीच. पण डिझाईन छान आहे. मला आहे ना बाकीचे कुठलेच आवडले नव्हते. हे तिथं डिस्प्लेला ठेवलेलं हे लगेच आवडलं. नाही तर मला कुठलेच आवडत नव्हते. मी म्हणणार होते नको घ्यायला. हे बघ. वा एकच नंबर. ते दिसत नसेल का मोबाईलचं? अशा प्रकारे 1 2 3 4 कानातले. हे सगळं 1 ग्रॅम ज्वेलरी आहे. 1 ग्रॅम सोन्या काय ग 1 ग्रॅम सोन्याची ज्वेलरी आहे. दिसतंय का? जे की छान वाटतं एकदम. डिझाईन मस्त आहे. चॉईस मी केलं. छान आहे, छान आहे. आवडलं. बाय द वे गिफ्ट्स 50 वर्षाची झाल्याबद्दल 5 गिफ्ट्स. बघू आता आईला हे आवडतात का नाही. तर आई तुला पहिलं कोणतं उघडायचंय? उघड. कोणतं उघडू पहिलं? उघड आता. जे उघडायचं ते उघड. आता हे मी सगळे गिफ्ट एकत्र दाखवते. एवढं सगळं केलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. आईचा 50वा बर्थडे. तर तिच्यासाठी मला असं मस्त मस्त काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवते ज्या मी घेतल्यात. तर हा मस्त असा मौसूद असा ड्रेस आहे. एकदम छान वाटतं आणि त्याच्यावरची ओढणी पण मस्त आहे आणि बॉटम्स पण मस्त आहेत. तर त्यानंतर ना हे एक श्रग आहे जे उन्हापासून प्रोटेक्शनसाठी गरजेचं आहे. गाडीवरनं वगैरे किंवा जास्त उन्हात येणं जाणं असेल तर हे मला तिला द्यायचं होतं. त्यानंतर ही एक साडी आहे जी मला खूपच मस्त वाटते आणि अशी कॉटन टाईप आहे आणि त्याच्यावर मस्त फुलांचे डिझाईन्स आहे. तिला असं मस्त शाळेत वगैरे नेसायला मस्त वाटेल. सो मला ही खूपच आवडली. ऑब्वियसली मी तिच्याकडून कधीतरी घेईलच नेसायला. त्यानंतर ना मला हे तिला मेनली द्यायचं होतं की ह्या ज्या सीड्स आहेत ते सगळ्याच मुलींनी महिलांनी म्हणा हे आपल्या रोजच्या आहारात घ्यायला हव्यात. ही तिला लक्षात ठेवून आवर्जून देते. त्यानंतर अजून एक गिफ्ट आहे जे मला तिला द्यायचं होतं ते म्हणजे हे. ह्याच्यात छोटंसं असं मेकअप किट आहे कारण ती असं स्वतःसाठी कधी काही मेकअपचं घेतच नाही. सो मला तिला हे आवर्जून द्यायचं होतं. तर अशा प्रकारे या थोड्याफार काही गोष्टी घेतल्यात. अजून काही घेईल. तर असं सगळं. तुम्हालाही यातलं काही हवं असेल तर तुम्ही लिंक अशी कमेंट करू शकता. तुम्हाला लिंक पाठवून देईल. धन्यवाद. साडी आहे नाही ड्रेसच. कारण साड्या म्हणजे तुला येत ना. छान आहे. छान कॉटनचा ड्रेस. भारी भारी. हे बघ बघितलंय तू? चांगलं आहे. उन्हाळ्याला यायला गाडीवर बरं पडेल ना उन्हात म्हणून. चांगलं आहे. चांगलं आहे. छान. यो साडी ड्रेस आहे काय मला कळणार.
साडीच आहे ग. साडी साडी छान कॉटनची साडी ना छान आहे. लाईटच येत नाही नीट. आणि आईने त्या ड्रेस पण घातलाय सकाळ सकाळ. छान वाटतंय. मला तर लय आवडला. मसूद आहे एकदम, त्यामुळे छान वाटतंय. कसं वाटलंय तुला? छान वाटला. छान आहे ड्रेस. थँक्यू. आम्ही काय असं डेकोरेशन केलं होतं आणि हे डेकोरेशन करायला खूप वेळ लागतो. म्हणजे एवढे सारे फुगे फुगवायचे, त्यानंतर त्याला 2च्या बंचमध्ये एकत्र करायचं, मग 4च्या बंचमध्ये एकत्र करायचं आणि मग नंतर हे सगळं दोरीने सगळं सिक्युअर करायचं. तर मी मेनली फुगवायचे आणि त्याचे गाठ बांधायचे हे काम केलेलं. बाकी हे गुंतवणं वगैरे हे सगळं माझ्या बहिणीने केलं. आणि मग बाकी हे 50 हे स्टार वगैरे वगैरे हे 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 वगैरे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे कझिन्सनी. तर असं काहीसं डेकोरेशन होतं. बड्डेच्या दुसऱ्या दिवशीचं फुटेज आहे असं मला सांगायचं आहे. त्या दिवशी काढायला वेळ नव्हता कारण की खूप लेट झाला होता. पटपट पटपट ओरकायचं होतं त्यामुळं. पण तरी अजून पण छान दिसतंय. आता ह्याला उतरवून ठेवायला लागणार आहे आणि हे सगळे फुगे आता फुटणार आहेत. आणि हे आहे ॲक्च्युअल बड्डेच्या दिवशीचं फुटेज. हे असं काहीसं डेकोरेशन होतं. सगळं मस्त दिसत होतं आणि असं 50 म्हणजे गोल्डन बड्डे असतं म्हणून आम्ही असं गोल्डन थीम केली होती, गोल्डन ब्लॅक, जी छान दिसते अशा प्रकारे. हे सगळ्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, ओवाळणं वगैरे, औक्षण वगैरे सगळं. त्याच्यानंतर ना आम्ही दिव्यांनी पण 50 दिव्यांनी पण ओवाळलं होतं, जे की तुम्ही करू शकता. म्हणजे 75वा बड्डे असेल तर 75 दिव्यांनी, 50वा बड्डे असेल तर 50 दिव्यांनी असं करण्याची एक पद्धत असते. सो आम्ही केलेलं. ही मी आहे माझी बहीण. नंतर हे असं प्रत्येक आम्ही सगळ्यांनी ग्रुपनी असं ओवाळून घेतलं, जे की छान वाटतं. एक छान वाईब येते त्याने. पण इथे कसं उन्हाळ्यामुळे जरा गरम होत होतं. केक छान वाटत होता. त्यानंतर हे सगळं असं डेकोरेशन आणि मग आईचा फोटो वगैरे असं सगळं केलं. थोडंफार जे शूट करता आलं ते शूट केलं. मान्य आहे की गडबड होते त्यामुळे शूट करायला वेळ नाही भेटत, पण जेवढे आपल्याला मोमेंट्स घेता येतील तेवढे घ्यायचे, जगून घ्यायचे, आनंद घ्यायचा. कारण की हे मोमेंट्स परत परत येत नाही. त्यामुळे मस्तपैकी आनंदात जगायचं, रेकॉर्ड करून ठेवायचं, डॉक्युमेंट करून ठेवायचं. जेवढं करता येईल तेवढं मस्त करायचं आणि आनंदी राहायचं. आणि मग हे असं सगळं डेकोरेशन आणि आईचं असं आवर्जून व्हिडिओ काढावा म्हणून सगळं थांबून व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर ना परत हे म्हटलं ओवाळायचे क्लिप जरा अजून टाकूया, छान वाटतायत. माझा हे मी ओवाळतानाचा क्लिप, जो की स्पेशली माझ्या बहिणीने व्लॉगमध्ये टाकायचं म्हणून घेतला आहे. थँक्यू. हे अशा प्रकारे आम्ही मस्त बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर जेवण वगैरे पण होतं, पण त्याचं व्हिडिओ काढायला वेळच नव्हता कारण की तेव्हा वाढायचं होतं ना. त्यामुळे हे जे काही व्हिडिओ आहेत ते आत्ताचेच आहेत, जे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ना जेवण आणि वाढणं याच्यामध्येच खूप वेळ गेला, त्यामुळे ताटाचा पण फोटो काढायला वेळ नाही भेटला. धन्यवाद इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. नंतर मी हे सगळे फुगे दुसऱ्या दिवशी फोडून टाकले, त्याचेच हे क्लिप्स. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करू शकता आवडलं असेल तर. खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय. तोपर्यंत हसत राहा.